तर या सगळ्या दरम्यानच सीजेपीच्या समर्थनार्थ रितेश आणि जेनेलियानंही खास ट्विट केलंय। आम्ही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं ते ट्विटमध्ये म्हणालेत। तसंच त्यांनी ट्विटमधून रितेश जेनेलियानं पाठिंबा दर्शवलाय। पण पाहतोय रितेश आणि जेनेलियानी हे सीजेपीच्या समर्थनार्थ आता पोस्ट केलेली आहे। इंस्टाग्रामची स्टोरी त्यांची आपल्याला दिसतेय। यात त्यांनी सीजेपीच्या पाठीशी आम्ही आहोत, आम्ही तरुणांच्या पाठीशी आहोत असं त्यांनी म्हटलंय। त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात। आम्ही आमच्या देशातल्या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे, आवाज बुलंद, स्पष्ट, निर्भय असावा। तेच लोकशाहीचा प्राण, राष्ट्राचा भविष्याचे खरे शिल्पकार आहेत। आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया, त्यांना पाठिंबा देऊया, सक्षम करूया। आपल्या तरुणांची ऊर्जा, धैर्य आणि स्वप्नच त्या भारताला आकार देतील ज्याची निर्मिती करण्याचं स्वप्न आपण पाहतो होतो। तर त्यांनी हे ट्विट करत सीजेपीच्या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे। पण पाहतोय अनेक कलाकारांनी आता सीजेपीच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय, तरुणांना पाठिंबा दिलाय। ट्विटमधून रितेश आणि जेनेलियानं आता सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। अनेक कलाकारांनी आता सीजेपीच्या याच आंदोलनाला पाठिंबा दिला। अनेक कलाकार तिथे जाऊन त्यांची भेट घेऊन आलेले आहेत। प्रकाश राज असतील, शबाना आझमी असतील, हे स्वतः त्या ठिकाणी गेले होते, आंदोलनात सहभागी झाले होते। आपण पाहतोय गेले 24 दिवस हे आंदोलन चालू आहे। वांगचुकांच्या उपोषणालाही 24 दिवस